मरण ना तेव्हा संपत. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे. इनपुट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. तर आता आपल्याला फोटो लावायचे आहेत. फोटो लावण्यासाठी सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर हा जे काही फोटोची लेअर दिसते याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर कलर फिलवर म्हणजे कलर फिलवरती जायचं आहे. कलर फिलवरती गेल्याच्या नंतर हा जो काय आयकॉन दिसते नंबरच्या यावर क्लिक करून जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि तुम्ही प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर तुमचा फोटो इथे येऊन जाणार. तर पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आता इथं पण आपल्याला फोटो लावायचे आहे. फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोच्या लेअरला क्लिक करायचं आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं हे जे काही फोटो आहे याला कट करून घ्यायचा आहे. तर फोटो कट करण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करून 3 नंबरचा आयकॉन दिसते याला क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर तुमचा फोटो कट होऊन जाणार. तसेच सर्व फोटो जे काय ते इथं कट करून घेतो. तर आपले इथं सर्व फोटो कट झाले आहे. तर आता कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला यायचं पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर आता आपल्याला इथे एक इमोजी PNG लावायची आहे. PNG लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. इमोजीवरती क्लिक करायचं आहे. इमोजीवरती क्लिक केल्याच्या नंतर इमोजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर आता इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर इथं हा जो काही पहिला इफेक्ट दिसते हा फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्टवरती जाऊन थिजार्टवरती जाऊन कॉपी पिक करून घ्यायचा आणि इथून बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून याला हा जो काही इफेक्ट आहे इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती येऊन हा दुसरा फोटो आहे याला क्लिक करून इथं हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचा आहे. बिटमॅप म्हणजे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट जे काय कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचा आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे. याला पण तसंच करायचं आहे. फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थिजार्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. याचा इफेक्ट पण इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करून चौथ्या फोटोवरती यायचं आहे. चौथ्या फोटोवरती आल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थिजार्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला 5वा फोटो दिसते. या 5व्या फोटोला क्लिक करायचा आहे. इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक म्हणजे बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर जो तुम्हाला आता 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोला इथं पेस्ट करून घ्यायचा इफेक्ट. केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचा आहे आणि जो काही आता 7वा फोटो आहे त्या 7व्या फोटोला इथून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि इथून बॅक यायचं आहे आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 7वा फोटो आहे या 7व्या फोटोला इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर हे जे काही 2 लेअर दिसते ह्या 2 लेअरला सिलेक्ट करायचा आहे. हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी यायचं आहे. हा जो काही खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे. तर केल्याच्या नंतर आता इथं हे जे काही खालची लेअर आहे ते खालची लेअर आपण दुसऱ्या बीटवरती येऊन इथून 2 नंबरचा आयकॉन घ्यायचा आहे. इथून कट करून घ्यायचं आहे. तर आता हे झालेलं आहे. तर ह्या लेअरला इथं खाली घ्यायचं आहे. खाली आणल्याच्या नंतर आता इथं तुमचा व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे. तर त्याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचा आहे. एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ इथं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.